तर थोड्या माझ्या भावना मी व्यक्त करतो तुमच्या पुढे आरसीसी बद्दल. आरसीसी मी विचार करत होतो, आरसीसीचं फुल फॉर्म जे आपण सांगतो लोकांना, तर फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. पण आरसीसीचं नवीन फुल फॉर्म जे आज मला डोक्यात आलं, ते आहे रॉयल सिमेंट कॉन्क्रीट. रॉयल नाव त्याला शोभतं. रिन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट म्हणतो आपण पारंपरिक, पण इट इज रॉयल सिमेंट कॉन्क्रीट. आणि त्याचं महत्व कसं आहे, तर जे महत्व किचन मध्ये कांद्याचं आणि बटाट्याचं आहे. कांदा ही रेसिपी अशी आहे, म्हणजे आता जसं आपल्या शैलेशनी, कमलाकरनी, मला माहित नाही कधी स्वयंपाक बनवलाय की नाही, पण ज्यांनी स्वयंपाक बनवला आहे त्यांना माहिती आहे की कांद्याचं महत्व काय आहे. अगदी कांदे पोहे पासून तर एखादी खास डिश, त्या प्रत्येक ठिकाणी जसं कांद्याचं महत्व आहे, तेच महत्व आहे सिमेंट कॉन्क्रीटचं. या प्रस्तावनेने आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि उद्योग वर्धिनी यांच्या संयुक्त तत्वावधानामध्ये हा कोर्स तुमच्या समोर येतो आहे. आरसीसी, रिन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. माझं नाव संतोष कुलकर्णी आणि आय एम रिअली हॅप्पी की मी तुमच्या बरोबर आता आहे. सगळ्यांचं स्वागत. पहिला प्रश्न तुमच्या मनातला, प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न, तो शैलेश असो, ओंकार असो, कृतिका असो, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की हा कोर्स आम्ही करायला तयार आहोत, पण तुम्ही आम्हाला आधी सांगा बेनिफिट काय आम्हाला. आणि तुम्ही चुकत नाही आहात. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये बेनिफिट बघितलंच पाहिजे. बेनिफिट नसेल तर कशाला जॉईन व्हायचं. त्यामुळे आपण आधी हे बघू की स्पेसिफिक बेनिफिट्स काय आहेत आपल्याला. एवढे बेनिफिट्स आहेत. काय काय बेनिफिट्स आहे. पहिली गोष्ट, आरसीसी कामाचं सुपरविजन तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने करू शकाल. का? कारण तुम्हाला विषयातले बारकावे कळलेले असतील. अगदी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला कळलेल्या असतील की M20 कॉन्क्रीट ड्रॉइंग वरती लिहिलेलं आहे. माझ्या मागे तुम्ही बघताय एक ड्रॉइंग दाखवलेलं आहे, त्यावरती लिहिलेलं आहे ग्रेड ऑफ कॉन्क्रीट इज M20. पण पुढे काय करायचं, साईट वरती M20 कॉन्क्रीट तयार कसं करायचं. ठीक आहे, आरएमसी ला फोन केला तर काम सोपं आहे. आरएमसी कडनं रेट घेतला, M20चं रेट द्या, निगोशिएट केलं, त्याला सांगितलं 6 ट्रान्झिट मिक्सर्स कॉन्क्रीट पाठवा, ते येऊन जाईल माल. फक्त स्लंप सांगावं लागेल, लो स्लंप, हाय स्लंप. पण बाकी काही आपल्याला भानगड करायची नाहीये. पण साईट वरती जर मिक्सिंग करायचं असेल तर आपल्याला माहिती पाहिजे की M20 कॉन्क्रीट म्हणजे त्याचं नॉमिनल मिक्स 1, 1.5, 3 आहे. तुम्ही म्हणाल माहिती आहे सर आम्हाला 1, 1.5, 3. माहिती आहे, व्हेरी गुड. मग साईट वरती आता सांगा तुम्ही मिक्स काय करणार आहे, कसं करणार आहे. 1, 1.5, 3 मिक्स साठी तुम्ही पाट्या वापरणार आहात की पेट्या वापरणार आहात. आता पेट्या आणि पाट्या, पेटी हे तुम्हाला पुढे गेल्यावर मी दाखवतो. पेटीने मेजर करणं आणि पाटीने मेजर करणं यातला फरक काय आहे, कसं करायला पाहिजे, हे विषयातले बारकावे सांगते तुम्हाला. तिसरा बेनिफिट हा आहे की आरसीसी कॉन्ट्रॅक्टर, आरसीसी कन्सल्टंट किंवा तुमचे क्लायंट किंवा आर्किटेक्ट यांच्याशी तुम्ही त्यांच्या भाषेमध्ये बोलू शकाल. त्यांनी काय फायदा होईल, त्यांनी तुमचं मनोगत त्यांना पोचेल, ते काय म्हणतात ते तुम्हाला कळेल आणि साईटची प्रोग्रेस जास्ती चांगली होईल. बरं, म्हणजे विषयातले बारकावे म्हणजे काय, तर आरसीसी ड्रॉइंगचा अभ्यास होईल या निमित्ताने. आता आपण ड्रॉइंग फक्त हे मागे लावलंय असं ड्रॉइंग बघतो आणि आपल्याला एक ओळख कळतं की अच्छा हे ड्रॉइंग आहे. बरं,
पुढे काय, ते ड्रॉइंग हातात घेऊन त्याप्रमाणे आपल्याला साइट वरती चेक करता येतं का, की हा कॉलम आहे, त्या कॉलम मध्ये 6 बार्स दिलेले आहेत 16 चे, यात स्टिरप्स दिलेले आहे 8 चे, 200 सेंटर टू सेंटर, ही कॉलमची हाईट 4.5 मीटर आहे. किती स्टील लागेल यात ते काढता येतं का आपल्याला, ते या कोर्समध्ये आपल्याला नीट काढता येईल. कॉन्क्रीटची माहिती मिळेल. पीसीसी करता कुठलं कॉन्क्रीट, कॉलम बीम साठी कुठलं कॉन्क्रीट, हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट म्हणजे काय, लो स्लंप कॉन्क्रीट म्हणजे काय, हाय स्लंप कॉन्क्रीट म्हणजे काय, या गोष्टींचे बारकावे तुम्हाला कळतील मित्रांनो. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला IS 456 चा अभ्यास पण करायचा आहे. IS 456 म्हणजे शास्त्र आहे, पीसीसी आणि आरसीसीचं आपण तयार केलेलं कोड आहे, इंडियन कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर कॉन्क्रीट. आणि सगळ्यात मुख्य, या सगळ्यामधून तुम्ही पैसे वाचवू शकाल. तुमची स्वतःची साईट असेल तर तरी तुमचाच फायदा आहे. तुम्ही एम्प्लॉई असाल तर तुम्ही मालकांचा फायदा करून देऊ शकाल. मालकांचा फायदा झाला म्हणजे पर्यायाने तुम्हाला बेनिफिट पोहोचणारच. असे विविध फायदे या कोर्समधून लोकांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळालेले आहेत. आणि हे तुम्हाला कौतुक सांगतो की ह्या कोर्सचे विद्यार्थी फक्त महाराष्ट्रातच नाही, कर्नाटक प्रांतामधूनही विद्यार्थी, आणि अगदी रिसेंटली जी बॅच चालू आहे रोड अँड ब्रिजेसची, त्यामध्ये एक छत्तीसगडचा पार्टिसिपेंट देखील आहे. सो अलग अलग स्टेट्स मधले विद्यार्थी एकत्र येऊन ऑनलाईन ट्रेनिंग घेत आहेत आणि त्याचे क्रेडिट जातं उद्योगवर्धिनी. आणि तुमच्याशी आता जे बोलले श्रीराम चांडक, मूर्ती दिसते छोटी पण कीर्ती मोठी. आता आरसीसीचं थोडं कौतुक करू आपण. आरसीसी एव्हरीव्हेअर, पाणीचं पाणी चोहीकडे. तसं हे बघा, कुठेही गेले तरी तुम्हाला हा आरसीसी हा तत्व लागणारच. मग ती आरसीसी पाईल असो, ती पाईल एखाद्या ब्रिजच्या पियरच्या खालची असो किंवा एखाद्या बिल्डिंगच्या कॉलमच्या खालची असो, पाईल तिथे लागणार. पाईल जिथे आली तिथे आरसीसी आलं. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेतच. रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस तुम्ही कुठल्याही एरियामध्ये गेले, कुठल्याही लोकॅलिटीमध्ये गेले तरी तुम्हाला एक ना एक कॉम्प्लेक्स तिथे उभा राहताना दिसतो. तो मेजॉरिटी ऑफ दॅट इज कॉन्क्रीट. हा पुण्यामध्ये सध्या चालू असलेला मेट्रोचा प्रकल्प आहे आणि तुम्हाला सगळे पियर्स, बीम्स, ब्रॅकेट्स जे दिसत आहेत ते सगळे आरसीसीचे आहेत. तुम्ही फ्लाईट घेऊन गेले कुठे, तुमचं विमान टॅक्सीवे वरती चालतं, कॉन्क्रीटचेच आहेत. रनवेज, टॅक्सीवे, कॉन्क्रीट. हे रनवेज, ते तुम्हाला रेनफोर्समेंट दिसत आहे, कास्टिंग प्रोग्रेस मध्ये आहे, ते व्हॅक्युम डिवॉटरिंग नी काम चालू आहे, स्क्रीड पंप, स्क्रीड व्हायब्रेटर तिथे चालू आहे. या कोर्समध्ये मित्रांनो आपण आरसीसीच्या काही ऍडव्हान्स्ड टेक्निक्सचाही अभ्यास करणार आहोत. जसं एक आहे प्री स्ट्रेस्ड कॉन्क्रीट. रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट पेक्षा ऍडव्हान्स्ड जे आहे ते आहे प्री स्ट्रेस्ड सिमेंट कॉन्क्रीट. स्पॅन मोठा असेल, लोड्स जास्ती असतील तर आपण त्याला त्यामध्ये टेंडॉन्स टाकून त्याला ऍडिशनली स्ट्रेंथ देतो. अशी स्लॅब, तिला म्हणतात पीटी स्लॅब किंवा पोस्ट टेन्शनड स्लॅब. त्यांनी काय होतं, त्यांनी लॉंग स्पॅनचे स्लॅब्स देखील तुम्ही बीमलेस बनवू शकता. हे स्लॅब विदाउट बीम
त्यासाठी आपल्याला त्या स्लॅब मध्ये टाकायला लागतात टेंडॉन. हे जे दिसतात ते तुम्हाला पांढऱ्या रंगाचे, हे आहेत टेंडॉन. दुसरी ऍडव्हान्स टेक्निक जी आपण शिकणार आहोत ती आहे स्लिप फॉर्म टेक्निक, ज्याचा उपयोग करून अशा, आता ही जी चिमणी तुम्हाला दिसते आहे ही आहे सायलो. अशीच ही सायलो 40 मीटरची आहे, पण ह्याच टेक्नॉलॉजीचा उपयोग करून 145 मीटर ची चिमणी बनवलेली आहे. एकदा स्टेजिंग फक्त बेसला लावलं की ते पूर्ण प्रवासामध्ये स्लिप फॉर्म वर ट्रॅव्हल करत जातं. कॉन्क्रिटिंग कंटिन्युअस होत जातं नॉन स्टॉप. 3 शिफ्ट्स मध्ये कॉन्क्रीट. स्पीड चांगली मिळते, फिनिशिंग चांगलं येतं, कॉस्ट कमी येते. सेफ प्रोसेस. हे बघा, त्याच टेक्नॉलॉजीचा उपयोग करून हे पियर्स बनवले जात आहेत. हे जे दिसते तुम्हाला, दिस इज द स्टेजिंग सिस्टम. हे एकदा इथे खाली इन्स्टॉल केलेलं आहे आणि हे हळूहळू सरकत सरकत वरपर्यंत जात आहे. वरती कॉन्क्रीट नेण्याची व्यवस्था या बूम क्रेननी होती आहे. सो मागच्या स्लाइड्स वरनं सार तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्याला आरसीसीचं नॉलेज आहे तो कुठल्याही प्रकारच्या प्रोजेक्टमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. ऑब्विसली तो प्रोजेक्ट रेसिडेन्शियलचा असो, रोडचा असो, ब्रिजेसचा असो, इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट असो, तिथे काम करू शकतो. आरसीसीचं नॉलेज असेल तर कुठले इंजिनियर, तो इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर कडे काम करू शकतो, आर्किटेक्ट कडे करू शकतो किंवा आरसीसी कन्सल्टंट कडे करू शकतो. प्रत्येकाला सुपरविजन साठी चांगल्या इंजिनियरची गरज असते. याचा अर्थ काय? एम्प्लॉयबिलिटी ही एन्श्युअर्ड आहे. तुम्ही खरंच जर नॉलेज घेतलं, डेप्थ ऑफ नॉलेज, थोडे अजून बारकावे बघू आपण, डिटेल्स बघू कॉन्क्रीट बद्दल. मग तुमच्या शंका तुम्ही विचारू शकता आणि चॅट बॉक्स तुमच्या समोर आहे. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये आपले प्रश्न टाकत चला. आता थोडं बारीक याच्यात जाऊ आपण. आपण आरसीसीचे एलिमेंट्स बघणार आहोत. आरसीसी एलिमेंट्स म्हणजे काय? फाउंडेशन, कॉलम, बीम, स्लॅब, लिंटल बीम, पाटली, छज्जा, स्टेअरकेस, लिफ्ट, ओव्हरहेड वॉटर टँक, अंडरग्राउंड वॉटर टँक, शियर वॉल, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्याचबरोबर आपण विविध प्रकारचे फॉर्म वर्क्स बघणार आहोत. फॉर्म वर्क म्हणजे काय? तुम्ही नॉर्मली सेंटरिंग, शटरिंग हे शब्द ऐकलेले आहेत. स्टेजिंग, स्कॅफोल्डिंग, या चारींना एक कंबाइंड शब्द जो आहे तो आहे फॉर्म वर्क. म्हणजे एक टेम्पररी अरेंजमेंट जी आपल्याला करावी लागते कॉन्क्रीटला स्ट्रेंथ येईपर्यंत, तिला म्हणतात फॉर्म वर्क. त्याच्या अलग अलग पद्धती आहेत, त्याचा आपण अभ्यास करू. जसं एलिमेंट्स मध्ये एक मगाशी सांगितलं तुम्हाला, आरसीसी शियर वॉल. सो स्पेशली हाय राईज बिल्डिंग्स मध्ये तुम्ही अशी शियर वॉल बघितली असेल. तिचा बेसिक पर्पज आहे बिल्डिंगला लॅटरल स्टॅबिलिटी देणे अगेन्स्ट अर्थक्वेक्स. किंवा आता ही रिटेनिंग वॉल, याचं फंक्शन काय आहे? ही जी रोडची पूर्ण इथे एम्बँकमेंट आहे, सबग्रेड आहे, त्याला रिटेन करणे. ही आहे पीटी स्लॅब, पोस्ट टेन्शन्ड स्लॅब. ही बीमलेस आहे मित्रांनो. तुम्ही इथे बघाल या पूर्ण स्लॅब मध्ये बीम्स कुठेही नाही. बीम नाही म्हणून इथे हेडवे वाढला.
इथे आपण काय केलंय, कॉलमच्या वरती इथे कॅपिटल दिलेलं आहे, एक स्क्वेअर कॅपिटल इथे दिलेलं आहे. हे जे रेड मार्किंग केलेलं आहे स्लॅब मध्ये, याच्यावरती जातात टेंडॉन्स, ते मगाशी तुम्ही बघितले. आणि हे एक सिंपल आयसोलेटेड कॉलम फुटिंग, त्याला आपण म्हणतो बॉक्स फुटिंग. बॉक्स फुटिंगचं कास्टिंग नुकतंच झालेलं आहे. असे आरसीसी ड्रॉइंग्स, त्याचा अभ्यास इथे बघितलं की तुम्हाला कळेल. अच्छा, एक कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा, चौथा, असे एकंदरीत 25 कॉलम्स या बिल्डिंग मध्ये आहेत, एवढं एक कळलं आपल्याला. इथे ही एक लिफ्ट ची डक्ट आहे, इथे स्टेअरकेस आहे. सो याच्यावरनं आपल्याला फुटिंगचं शेड्यूल बघायचं आहे. हे ड्रॉइंग बघून जो अभ्यासू आहे त्याला लक्षात येईल की हे एका स्लॅबचं ड्रॉइंग आहे. यात 1 वे आणि 2 वे अशा 2 प्रकारच्या स्लॅब्स दाखवलेल्या आहेत. S1 इज 2 वे, S3 इज 1 वे. मग याचे डिटेल्स आपल्याला शेड्यूल ऑफ बीम्स अँड स्लॅब्स मध्ये बघायला मिळतील. सेक्शन 1 आपल्याला हाईट मिळेल, डेप्थ मिळेल. असं ड्रॉइंग बघून आपल्याला कळलं पाहिजे या रॅफ्ट मध्ये किती स्टील टाकायचं आहे, या कॉलम मध्ये काय स्टील सांगितलेलं आहे. तर मग हे कॉलमचे लॉंग बार्स, खाली जाऊन एल झाला. हा एल किती दिलेला आहे, 300. ही दिलेली आहे डेव्हलपमेंट लेंथ. त्यानंतर हे केलंय बॅक फिलिंग. इथे स्टिरप्स किती दिलेले आहेत, 8 mm डाया. कुठल्या प्रकारचं स्टील आहे, रिब्ड बार्स. किती डायमीटरचे, 8 mm. किती सेंटर टू सेंटर, 100 mm. म्हणजे एखादा पेपर वाचून जशा आपल्याला संपूर्ण बातम्या मिळतात, तसं एक आरसीसी ड्रॉइंग हातात घेतलं की आपल्याला त्या साईट वरचा संपूर्ण प्लान समजायला पाहिजे. त्याच फुटिंग मध्ये अजून बारकाईने बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की खाली हे सी शेपचे बार्स टाकलेले आहेत. काय साईजचे बार्स आहेत, T10. T10 म्हणजे कळलं पाहिजे आता आपल्याला, 10 mm डायमीटरचे रिब्ड बार्स किती स्पेसिंग वर टाकलेले आहे, 100 mm सेंटर टू सेंटर, बोथ वेज. असे असे दोन्ही दिशांनी. किंवा हे बघून आपल्याला कळलं पाहिजे की 900 बाय 1000चं फुटिंग आहे C1 नावाच्या कॉलम साठी. जो कॉलम आहे 230 बाय 380चा, आणि त्याच्या खाली टाकलेली PCC किती टाकली आहे, 150 mm. काय साईजची आहे, 1200 बाय 1300. हे सगळे डिटेल्स आपल्याला जर समजले तरच असं एन्फोर्समेंट तयार केल्यानंतर, तयार करताना किंवा तयार केल्यानंतर जर आपण साईटवर गेलो तर आपल्याला ड्रॉइंग बघून सांगता आलं पाहिजे की हे एन्फोर्समेंट बरोबर आहे की त्यात काही इम्प्रूव्हमेंट्स करणं आवश्यक आहे. मगाशी सिंपल बॉक्स फुटिंगचं एन्फोर्समेंट बघितलं. आता एक पियर, ब्रिजचा पियर, त्याचं एन्फोर्समेंट तुमच्या समोर आहे. 16 mm चे बार्स, मेन बार्स, स्टिरप्स 10 mm चे आहेत. अशा प्रकारचं शेड्यूल आपल्याला ड्रॉइंग मध्ये मिळतं, ज्यामध्ये आपल्याला फुटिंग, PCC आणि कॉलम यांचे डिटेल्स मिळतात. हे वाचायचा सराव आपल्याला व्हायला पाहिजे. हे बघून आपल्याला स्टिरपची कटिंग लेंथ कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. ड्रॉइंग मध्ये फक्त एवढंच दिलेलं असेल. याला बघून, या डायमेन्शन्सला बघून
आपल्याला किती लांबीचा बार कट केला पाहिजे हे कळलं पाहिजे आणि त्याच्यावरून आपण शिकणार आहोत BBS, बार बेंडिंग शेड्यूल. ज्याच्या आधारे आपल्याला पूर्ण बिल्डिंग मध्ये किती स्टील लागणार आहे ते आपण डिटेल मध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्या आधारे परचेसिंग करू शकतो, त्याच्या आधारे सुपरविजन करू शकतो, त्याच्या आधारे बिल तयार करू शकतो. हे सगळे स्टिरअपचे डिटेल्स, अलग अलग प्रकारचे स्टिरअप्स. मग कॉन्क्रीट बद्दल आपण बघूया की कॉन्क्रीट तयार कसं केलं जातं. मुळात साईटवर आणलं जातं ट्रान्झिट मिक्सरनी, मग त्यानंतर पंप केलं जातं, मग त्यानंतर बूम प्लेसरनी साईटवरती कास्ट केलं जातं. ही पद्धत काय आहे, ही टेक्नॉलॉजी काय आहे. इथे मागे जर तुम्ही नीट बघितलं तर हे 3 सायलोज दिसतात. हे आहे RMC चे रेडी मिक्स कॉन्क्रीट. मोठा प्रोजेक्ट आहे म्हणून हे RMC साईट वरती एस्टॅब्लिश केलेले आहेत. त्या RMC प्लांट मधून ट्रान्झिट मिक्सरनी एका वेळेला 6 क्युबिक मीटर माल एका बॅच मध्ये साईट वरती पाठवण्यात येतो निश्चित ग्रेडचा. आणि आपण सुरुवातीला म्हटलं पेटी, त्याचं एक नाव आहे पेटी, एक नाव आहे फर्मा. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा बघितलेला आहे. त्याचा साईज किती आहे, 12, 15. आता हे माहिती पाहिजे की हा साईज सिलेक्ट करण्यामागे काही खास रिझन आहे की जस्ट कोणाच तरी मनात आलं म्हणून त्यांनी या साईजचा फर्मा बनवला. पण आम्ही फर्म्याने नाही करत, आम्ही पाट्यांनी करतो. ठीक आहे, काही हरकत नाही. मग पाट्यांनी कसं कॉन्क्रीट तयार करणार ते नॉलेज आपण घेऊ. सेंटरिंग, शटरिंग चे विविध शब्द म्हणजे लाफा, गाबडी, चाबी, मुंडा, बल्ली, क्लॅम्प, तराफा, हे सगळे शब्द माहिती असायला पाहिजे आपल्याला साईटवर जर काम करायचं असेल. आता इथे तुम्हाला दिसतीये गाबडी, ही गाबडी. इथे तुम्हाला दिसतो आहे लाफा, हा लाफा. हे सगळे शटरिंग मध्ये म्हणजे फॉर्मवर्क मध्ये वापरण्यात येणारे शब्द आहेत. इथे हे प्रॉप्स वरती लावलं हे ऍडजस्टेबल स्पॅन, त्याला दुसरं नाव आहे ऍक्रो स्पॅन्स. हे ऍडजस्टेबल, हे पण ऍडजस्टेबल आहे, हे पण ऍडजस्टेबल आहेत. अलग अलग स्पॅनसाठी आपण कामाला घेऊ शकतो. ह्या कोर्स मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे IS 456 चा. हे स्टँडर्ड आहे कॉन्क्रीट आणि प्लेन आणि रिन्फोर्समेंट साठी, प्लेन अँड रिन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट साठी BIS ने तयार केलेलं आहे. याचा नंबर लक्षात ठेवा, 456, सोपा नंबर आहे. सो या कोर्सच्या निमित्ताने तुम्ही रोड्स, पण रोड मध्ये कॉन्क्रीटचे रोड्स, रिजिड पेवमेंट म्हणजे PQC, पेवमेंट क्वालिटी कॉन्क्रीट तयार करावं लागतं. ग्रेड 35, ग्रेड 40. तुम्ही जे एक्सप्रेस हायवेज बघता त्यामधलं जे कॉन्क्रीट आहे ते ग्रेड 35 किंवा 40 असतं. ते नॉलेज तुम्हाला होईल. तुम्हाला ब्रिज वरती काम करायचं असेल तिथे कॉन्क्रीट लागणार आहे, त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. किंवा रिपेअर मेंटेनन्सचा जरी तुमचा जॉब असेल तरी तुम्ही करू शकता. म्हणजे हे आहे बिल्डिंगच्या व्यतिरिक्त. बिल्डिंगचं तर नॉलेज होईलच आहे. तर मित्रांनो, मी 30 मिनिटं तुमच्या समोर माझा पक्ष ठेवला म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही मला ग्रीट केलं म्हणूनही तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आता तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही मला विचारू शकता एक एक करून. थँक्यू. Yes. Thank you, Kulkarni sir, for wonderful guidance.
आय थिंक खूप इफेक्टिव्ह वेबिनार होता. खूप काही पिक्चर्स होते. इट वॉज क्वाईट इन्फॉर्मेटिव्ह. सो आता ज्यांना क्वेश्चन्स आहे प्लीज चॅट बॉक्स वरती आपले क्वेश्चन्स विचारा. आम्ही तुमचे सगळे क्वेश्चन्स चॅट बॉक्स वरून कव्हर करूयात. आणि ज्यांना टुवर्ड्स एंड ज्यांना हँड रेस करायचं वी कॅन ऑल्सो डू दॅट. सो बरेच क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे की M20 चा कॉन्क्रीटचा ग्रेड कसा करायचा. आय थिंक दॅट्स व्हेरी, बट एक तुम्ही जनरल आन्सर देऊ शकता की कॉन्क्रीटचा ग्रेड कसं करायचं. कॉन्क्रीटचं काय करायचं? नाही, कॉन्क्रीटचं कॉम्बिनेशन म्हणजे ग्रेडिंग. आय डोंट नो. M20 ग्रेडचं कॉन्क्रीट कसं बनवायचं असा क्वेश्चन आहे. कसं बनवायचं? अरे अगदी सोपं आहे यार. सिमेंट, सँड, ऍग्रिगेट 3 गोष्टी आपल्याला लागतील. पाणी लागेल, प्लास्टिसायझर लागेल. त्यापैकी सिमेंट किती घ्यायचं हा जर प्रश्न असेल M20 साठी, तर मी आता जे सांगतो ते तुम्ही एका कागदावर लिहून घ्या. 7 बॅग्स सिमेंट लागेल, 0.45 क्युबिक मीटर स्क्रीन्ड सँड लागेल, 0.57 क्युबिक मीटर 20 mm ऍग्रिगेट लागेल, 0.28 क्युबिक मीटर 10 mm ऍग्रिगेट लागेल. याने तुमचं समाधान झालं. आता तुम्ही म्हणाल पाणी किती लागेल ते नाही सांगितलं. तर पाण्यासाठी वॉटर सिमेंट रेशो आपण ठेवू 0.5. 0.5 जर असेल 50 किलोची बॅग, 50च्या निम्म म्हणजे 25 लिटर पाणी आपल्याला लागेल. आता प्रश्न येतोय कमलाकरच्या मनात की प्लास्टिसायझर किती लागेल नाही सांगितलं यांनी. ठीक आहे. सो प्लास्टिसायझर एका बॅग साठी 10 मिलीलिटर लागणार आहे. हा डोस थोडासा कमी जास्ती होतो. कधी 80 ml, कधी 100 ml, जे त्या कंपनीने पॅकेजवर लिहिलेलं असतं. एवढं आपल्याला प्लास्टिसायझर घ्यायचं आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या, मिक्सरमध्ये मस्त मिक्स करायचं, 30 सेकंड्स त्याला रोटेट करायचं. मस्त कॉन्क्रीट तयार झालं की मग त्याचं प्लेसिंग करायचं, व्हायब्रेट करायचं, फिनिशिंग करायचं आणि त्यानंतर क्युरिंग करायचं. की आपका M20 तयार आहे. येस श्रीराम. राईट. पुढचा क्वेश्चन असा आहे की RMC मध्ये काय काय डिटेल नॉलेज मिळू शकते या कोर्समध्ये. RMC चं वर्किंग कसं असतं एवढं मी सांगू शकतो. कॉन्क्रीट मिक्स करण्याचं RMC टेक्निक काय वापरतात ते मी सांगू शकतो. स्काडा म्हणजे काय, PLC म्हणजे काय, RMC मधला टोटल वर्क फ्लो कसा असतो ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून शिकू शकतो. पण तुम्हाला RMC स्वतःचे तयार करायचं असेल एवढं नॉलेज या कोर्समध्ये नाही येणार. उद्या अजिंक्य म्हणेल की सरांनी मला सांगितलं कोर्समध्ये, RCC कोर्समध्ये त्या नॉलेजने मी RMC प्लांट स्वतःचा लावून घेतला. नाही, असं नाही होणार. पण RMC प्लांटशी एका साइट इंजिनियरचं कम्युनिकेशन कसं व्हायला पाहिजे, काय काय कंट्रोल्स ठेवायला पाहिजे, त्याला ऑर्डरिंग कसं करायचं, वेट करेक्ट आलं की नाही कसं चेक करायचं, हे नॉलेज तुम्हाला डेफिनेटली होईल. राईट. ओके. पुढचा क्वेश्चन असा आहे की एक आर्किटेक्टला या कोर्सचा कसा फायदा होऊ शकतो. आर्किटेक्टला या कोर्सचा अनेक पट फायदा होऊ शकतो. आणि मागच्या बॅचेस मध्ये आर्किटेक्ट या कोर्सला आलेले आहेत. आता आर्किटेक्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काय आहे, तर आर्किटेक्ट ही व्यक्ती अशी आहे जी बिल्डिंगचं फॉर्म डिसाइड करते, बिल्डिंगचं स्वरूप निश्चित करते, बिल्डिंगच्या स्पेसेसचं प्लॅनिंग करते, स्पेसेसचं आणि नॅचरल एलिमेंट जे आहेत, लाईट, हीट, साऊंड, व्हेंटिलेशन यांचं आपसामधलं प्रपोर्शन डिसाइड करते. मग हे तयार करत असताना जर त्यांना हे नॉलेज असेल तिथे RCCचे कुठले कुठले एलिमेंट्स प्रोव्हाइड करावे लागणार आहेत, त्याप्रमाणे त्यांचं स्पेस प्लॅनिंग चांगलं होऊ शकतं. दुसरा बेनिफिट, ते RCC कन्सल्टंटशी इफेक्टिव्हली कम्युनिकेट करू शकतात त्यांची रिक्वायरमेंट किंवा RCC कन्सल्टंटला काय अडचणी येऊ शकतील ते आधीपासून प्लॅन करू शकतील. हा दुसरा बेनिफिट आहे.
तिसरा बेनिफिट, तुमचं प्रोजेक्ट जेव्हा चालू असेल तेव्हा तुम्ही साईट व्हिजिट मध्ये त्या आरसीसीच्या कामामध्ये काही जर त्रुटी राहत असतील त्या तुम्ही पिन पॉइंट करून योग्य व्यक्तीला सांगू शकता, जेणेकरून कामाची क्वालिटी इम्प्रूव्ह होईल. असे 3 पॉइंट्स साठी आर्किटेक्टने हा जरूर जॉईन करावा. ग्रेट ग्रेट, जय थँक्यू. श्रीराम. थँक्यू सर. आता अजून फर्दर क्वेश्चन्स घेण्याआधी आपल्यासोबत आपले पास्ट पार्टिसिपंट राहुल गणोरकर सर जॉईन झालेले आहे, ज्यांनी रिसेंटली आपला हा आरसीसीचा कोर्स कम्प्लीट केला होता. सो आता मी राहुल सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपला फीडबॅक शेअर करावा, त्यांना या कोर्सचा कसा फायदा आला आणि आपण आता सध्या काय करतात ते पण आपल्या ऑडियन्सला शेअर करावं. सो राहुल सर, तुम्ही आहात का तिकडे? एक सेकंड, आय जस्ट चेक. राहुल. राहुल, हा, येस राहुल सर, प्लीज अनम्यूट करा. येस सर. हॅलो, माझा आवाज येतोय का सर? हॅलो, हा राहुल सर बोला. हॅलो. हा राहुल सर, तुम्ही आहात का तिकडे? हॅलो. बोल मित्र. हा राहुल सर, आहात का तुम्ही? आवाज नाही येतो त्यांना, आय गेस. ओके. सॉरी. डिले. ओके. सो मी आता बघू, राहुल सर असेल अवेलेबल, सो विल टेक हिज फीडबॅक. बट नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की या कोर्समध्ये कोणते आयएस कोड शिकवले जाणार आहे? या कोर्समध्ये मेनली आपण शिकू IS 456 मेनली, कारण प्लेन आणि आरसीसी करता हे एक कोड आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे ते कोर्स त्या कोड बद्दल आपण डिटेल मध्ये नॉलेज घेऊ. ओके. पुढचा क्वेश्चन असा आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बॉक्स फुटिंग अँड ट्रॅपेझॉइडल फुटिंग, आणि कसं डिसाइड करायचं की कुठली फुटिंग यूज करायला पाहिजे? हे बघा, तुम्ही जर साईट इंजिनियर आहात तर हे डिसाइड करायचं तुमचं काम नाहीये. हे डिसाइड करायला आपला आरसीसी कन्सल्टंट आहे. ही इज गोइंग टू टेक अ डिसिजन की बॉक्स फुटिंग हवं की ट्रॅपेझॉइडल फुटिंग हवं. त्यामुळे साईट इंजिनियर समोर असा प्रश्न कधी येणार नाही की आता बॉक्स करू की ट्रॅपेझॉइडल करू, हा प्रश्न पडणार नाही. पण तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की फरक काय आहे या दोघांमधला, ते मी तुम्हाला नक्की सांगेन. पण ही काळजी करू नका की हे डिसिजन आपल्याला घ्यायचं आहे. आधी आपण बघू मित्रांनो, एक बॉक्स फुटिंग आपके सामने प्रस्तुत है. बॉक्स फुटिंग एक मिनिट फक्त शेअर करू द्या मला. हे बघा मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसत आहे हे चित्र आहे बॉक्स फुटिंगचं. बॉक्स त्याला का म्हणतात? खाली हा एक बॉक्स लावल्यानंतर याची रॅफ्ट कास्ट होती, त्याच्यावर आहे कॉलम, हा झाला बॉक्स फुटिंग. दिस इज द सिम्पलेस्ट टाइप ऑफ आयसोलेटेड कॉलम फुटिंग. हे तुम्हाला समजलं की असं असतं बॉक्स फुटिंग. आता क्लिअर होईल की ट्रॅपेझॉइडल फुटिंग काय आहे. सो आता आपण एक लक्ष देऊ ट्रॅपेझॉइडल फुटिंग कडे. हे बघा मित्रांनो, ट्रॅपेझॉइडल फुटिंग
हे बघा आता तुमच्या समोर आहे ट्रॅपेझॉइडल फुटिंग. हे जितके चारही फुटिंग दिसतात ते या व्ह्यू मध्ये दे आर ऑल ट्रॅपेझॉइडल फुटिंग. तुम्ही म्हणाल याचं नाव ट्रॅपेझॉइडल का आहे? स्पष्ट आहे. हा जो शेप दिसतोय तुम्हाला इथे, दिस इज अ ट्रॅपेझॉइड. आता जो तुम्ही स्ट्रक्चरली विचारलं मला की बॉक्स फुटिंग आणि ट्रॅपेझॉइडल मध्ये स्ट्रक्चरली फरक काय, आता जो फरक मी दाखवला तो जॉमेट्रिक डिफरन्स दाखवला, शेप मधला फरक दाखवला. पण एक लेवल वरती जाऊन जर आपण विचार केला की या दोघांमधला फरक काय नेमका, तर मित्रांनो बॉक्स फुटिंग आपण त्यावेळेला करतो जेव्हा लोड्स कमी असतात. या कॉलमवर येणारा लोड कमी असेल तर आपण करतो बॉक्स फुटिंग. या कॉलमवरती लोड इतके जास्ती जर असेल की ही खालची जी रॅफ्ट आहे, फक्त रॅफ्ट ही पंचिंग मध्ये जर फेल होत असेल अगेन्स्ट पंचिंग, तर आपण त्या ठिकाणी त्या रॅफ्टची अशा प्रकारे डेप्थ वाढवतो. या डेप्थ वाढवल्यामुळे त्याचा पंचिंग रेजिस्टन्स वाढतो. सो इथून झाला उद्गम ट्रॅपेझॉइडल फुटिंगचा. पण इथे येऊन या प्रश्नाचं उत्तर संपत नाही. त्याचं खरं उत्तर एक स्टेप अजून पुढे आहे की तुम्ही पुढचा प्रश्न मला हा विचारायला पाहिजे की सर तुम्ही सांगितलं बरोबर आहे, पण आम्ही साईटवरती ट्रॅपेझॉइडल फुटिंग पण कमी बघितलंय. अगदी बरोबर सांगितलं. साईटवरती मॅक्झिमम आपण काय बघतो, बॉक्स फुटिंग बघतो किंवा स्टेप्ड फुटिंग बघतो. मग हा नवीन फुटिंग कुठला आहे असं तुमच्या मनात प्रश्न आहे. तो स्टेप्ड फुटिंग म्हणजे काय, हे बघा आता तुम्हाला एक छोटीशी स्लाइड दाखवतो, नंतर फोटो पण दाखवेन, पण आधी बेसिक समजून घ्या तुम्ही. ही जी फुटिंगचा हा जो फुटिंगचा प्रकार आहे हा आहे स्टेप्ड फुटिंग. स्टेप्ड कसे आहे, एक रॅफ्ट, दुसरी रॅफ्ट, तिसरी रॅफ्ट, त्याच्यावर कॉलम. सो बेसिक पर्पज तो साध्य झाला की कॉलम खालची डेप्थ आपण वाढवलेली आहे अगेन्स्ट पंचिंग. मग हा शेप आला कुठून ते पहा. आता तुम्ही नीट बघा, ट्रॅपेझॉइडल फुटिंग का देतो आपण, इथे आपल्याला डेप्थ वाढवायची असते. एवढं पूर्ण कॉन्क्रीट वाढवण्यापेक्षा म्हणजे सुरुवात कशी झाली की आधी केला बॉक्स फुटिंग, पण इथे डेप्थ कमी पडत होती म्हणून मी इथे डेप्थ वाढवले. पण डेप्थ एवढी पूर्ण वाढवली, मग लोकांना लक्षात आलं की हे जे कॉन्क्रीट आहे लाल लाईनीच्या इकडचं, याचा उपयोग काही होत नाही रेजिस्ट करायला, म्हणून हे कॉन्क्रीट काढून टाकलं आणि तयार झालं ट्रॅपेझॉइडल फुटिंग लाल लाईन वालं. मग लोक म्हणाले यार ट्रॅपेझॉइडल फुटिंगला कास्टिंग करणं त्रासदायक आहे. खरं आहे ते. एक्सपिरियन्स माणसाला माहिती आहे की ट्रॅपेझॉइडल फुटिंगचं फिनिशिंग इज व्हेरी डिफिकल्ट. सगळे ते लाईन लेवल मेंटेन करणे. मग म्हणून त्याच्यापेक्षा चांगली युक्ती काढली लोकांनी. सो वी केम टू स्टेप्ड फुटिंग. म्हणून मॅक्झिमम ठिकाणी तुम्हाला यात बॉक्स फुटिंग दिसेल किंवा स्टेप्ड दिसेल. आता स्टेपचा तुम्हाला फोटो नाही दाखवला अजून मी, तर एक फोटो तुम्हाला दाखवतो म्हणजे माझं उत्तर पूर्ण होईल. एक मिनिट. हे बघा मित्रांनो, हा स्टेप फुटिंग. नाउ यू कॅन सी हे सगळे स्टेप्ड फुटिंग्स आहेत. हे बघा आता याच्यावरनं तुम्हाला बॉक्स, ट्रॅपेझॉइडल आणि स्टेप्ड तिघांमधला फरक इथे लक्षात येईल. ही जर फक्त खालची रॅफ्ट इथे असती तर हा झाला असता बॉक्स फुटिंग. ही दुसरी टाकल्यामुळे झाली स्टेप्ड फुटिंग. पण इथून जर हे कॉन्क्रीट असं तिरप स्लोप मध्ये कास्ट केलं असतं तर हे झालं असतं ट्रॅपेझॉइडल फुटिंग. यस श्रीराम. येस, आय थिंक आता राहुल गणोरकर सर जॉईन झाले. सो आता मी राहुल गणोरकर सरांना रिक्वेस्ट करतो, त्यांचा आय थिंक ही कॅन हिअर अस नाव. सो राहुल गणोरकर सर तुम्ही आहात का तिकडे? प्लीज अनम्यूट करा. हा, येस सर. सो रिक्वेस्ट हिम की टू शेअर द फीडबॅक.
येस सर, ओव्हर टू यू. नमस्कार मित्रांनो, मी राहुल गोनारकर नांदेडहून बोलत आहे आणि मी रिसेंटलीच हा RCC चा कोर्स केलेला आहे आपला. आणि ह्या कोर्स बद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्याला सर्वांना ऍज अ इंजिनियर आपल्याला सर्वांना थोडी बहुत आयडिया असतेच या RCC बद्दलची, पण ज्या पद्धतीने ह्या कोर्स मध्ये आपल्या कव्हर होतात, आपलं जे नॉलेज झालेलं आहे माझं, की काही फंडामेंटल गोष्टी मला सुरुवातीला माहित होत्या आणि बरेचसे कन्फ्युजन्स राहतात आपल्या माइंड मध्ये की बाबा हे कसं करायला पाहिजे, याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कसं व्हायला पाहिजे आणि साईटवर कशा पद्धतीने हे हँडल करायला पाहिजे, ह्या गोष्टी सर्व. तर असे जे बारीक बारीक कन्सेप्ट आहेत हे मला ह्या कोर्स मध्ये शिकायला मिळाले. आणि RCC आपला सर्वात महत्वाचा भाग असतो आपल्या सिव्हिल पॉइंट ऑफ व्ह्यूनी. तर ह्या कोर्स केल्याच्या नंतर मला सर्वात महत्वाचं म्हणजे खूप कॉन्फिडन्स डेव्हलप झालेला आहे. आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आपले संतोष कुलकर्णी सरांची एक विशेष शैली आहे, ते आपल्याला त्यांच्या खूप सोप्या भाषेमध्ये आपल्याला शिकवतात आणि किती तुम्ही सिली क्वेश्चन जरी विचारला त्यांना तरी ते तुम्हाला सॅटिस्फाय करतात. आणि निश्चितच मी ह्या कोर्स केल्यामुळे माझा फायदा तर झालेला आहे. आणि मी नवीन एक इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टची मी तयारी पण केली आहे आता रिसेंटली. आता लॉकडाऊनमुळे थोडस वेळ लागत आहे, पण मी RCCचं नॉलेज माझं एवढं डेव्हलप झालेलं आहे आता, त्याच्यातून मी आता पुढे मी याच्यातून एक नवीन प्रोजेक्ट आता मी नवीन चालूच करेल आता लवकरात लवकर. आणि उद्योग वर्धनी हे एक अशी संस्था आहे की ज्याच्यामुळे मला वाटतं की बा मी थोडं उशिराच ह्या क्षेत्रामध्ये उतरलो किंवा फील्डची मला माहिती मिळाली, तरी ठीक आहे. आपण आता इथून याच्या पुढे तर मी अजून खूप मला डेव्हलप करायचं आहे स्वतःला. आणि निश्चितच मित्र मी हे सांगेल की बाबा तुम्ही हा कोर्स करा आणि केल्याच्या नंतर तुम्हाला स्वतः लक्षात येईल की बाबा आपलं जे फंडामेंटल नॉलेज आहे डिटेल मध्ये कसं आपल्याला लक्षात येईल. कुलकर्णी सरांचं मार्गदर्शन तुम्हाला ज्या पद्धतीने सांगतील तेव्हा तुम्हाला स्वतः लक्षात येईल की बाबा की आपण जरी घरी बसून ऑनलाईन ट्रेनिंग घेत असलो तरी आपल्याला असं वाटतं की आपण साईटवर गेल्यासारखे त्यांनी पूर्ण ऑडिओ व्हिज्युअल्स पूर्ण डिटेल्स तुम्हाला शिकवतील. पहिले ड्रॉइंगच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतील आणि तुम्हाला ऍक्च्युअल तुमचं जे काही मनातले क्वेश्चन असतील, छोटे छोटे डाऊट्स असतात आपल्या सर्वांना की बाबा हे कसं करायला पाहिजे, तर ते तुम्हाला इच अँड एव्हरीथिंग कुलकर्णी सर आपले सॉल्व्ह करतील. तर मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी हा कोर्स जरूर करावे, जेणेकरून तुम्हाला ह्या लॉकडाऊनचा खरा उपयोग करायचा असेल तर तुम्ही हे निश्चित करावे. आणि साहजिक आहे की सगळ्याला आता खूप लवकर आपल्याला बूम करायचं आहे. आता लवकरच आपल्याला असं वाटत आहे की कधी लॉकडाऊन संपेल आणि मी लवकरात लवकर काही मोठं करेल. आणि ज्या पद्धतीचे जे व्हिडिओज जे दाखवतात आपल्याला साईटवरचे जे ऍक्च्युअल जे कन्स्ट्रक्शन होत असतानाचे जे व्हिडिओज दाखवतात तिथं, ते असे आहेत मित्र. मी काही वेळ जेव्हा साईटवर काम केलं ऍज अ प्रेशर इंजिनियर जेव्हा आपण जातो, तर त्यावेळेस त्या साईटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला कोणी काही फंडामेंटल माहिती तुम्हाला मिळणार नाही. तर ह्या कोर्स मध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी कळतील की बाबा जरी तुम्ही साईटवर न जाता तुम्हाला घरी बसल्या तुम्हाला सर्व काही कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि जेव्हा तुम्ही जॉईन कराल मोठ्या प्रोजेक्ट्सवर तर तुम्हाला खूपच याचा बेनिफिट होईल आणि तुम्ही खरंच याच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट कराल तुम्ही भविष्यामध्ये. तर मी धन्यवाद करतो कुलकर्णी सरांना, अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला आणि उद्योग वर्धनी हा फार मोठा ग्रुप आहे. मी माझं नशीब समजतो की मी जॉईन झालेलो त्या ग्रुपमध्ये आणि लवकरात लवकर मी पण एक मोठा उद्योजक म्हणा, एक कॉन्ट्रॅक्टर मी लवकरच बनेल. धन्यवाद. ग्रेट ग्रेट, फारच थँक्यू. छान. थँक्यू सो मच सर. आय थिंक खूप वंडरफुल फीडबॅक आणि तुम्ही विश यू ऑल द बेस्ट. आय थिंक या लॉकडाऊनचा तुम्ही इतका चांगला फायदा घेतला आणि विश यू ऑल द बेस्ट इन युअर करिअर. आम्हाला पण तुमची मुलाखत घ्यायला आवडेल पुढे जाऊन. थँक्यू सर. थँक्यू. येस, ओके. सो आता बरेचसे क्वेश्चन आहे कुलकर्णी सर. फर्दर क्वेश्चन आहे की एक सेकंड, व्हॉट इज द यूज ऑफ ब्रेसिंग आणि कधी यूज करतो आपण? काय व्हॉट इज द यूज ऑफ ब्रेसिंग? रेसिंग? हा, ब्रेसिंग BRACING. ब्रेसिंग जर फॉर्मवर्कच्या दृष्टीने तू विचारत असशील तर दोन प्रॉप्स मध्ये आपण ब्रेसिंग लावतो जेणेकरून ते असे पडू नये. ब्रेसिंगचा उपयोग अशा कारणाने होतो.
लॅटरल स्टॅबिलिटी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि ब्रेसिंग बीम जर म्हणत असशील, आता मी तुला एक ब्रेसिंग बीम दाखवतो आधी. तुझ्या मनात नेमकं काय आहे मला माहित नाही, पण नुसता ब्रेसिंग शब्द 3-4 ठिकाणी येतो. हे बघ, आता वरती तुला जर बघितलं तर ही जी बीम आहे, ही दुसरी जी बीम आहे, दिस इज कॉल्ड ब्रेसिंग बीम. याचं बेसिक पर्पज काय आहे? इट इज ब्रेसिंग. हा याच्यातला जो कॉलम आहे तो कॉलम नाहीतर अनसपोर्टेड राहिला असता, त्याला इथे ब्रेस केलेला आहे. सो दिस इज ऍक्टिंग एज ए ब्रेसिंग बीम. हा झाला एक उपयोग, एक यूज ब्रेसिंग शब्दाचा. आणि ब्रेसिंग शब्दाचा दुसरा एक उपयोग आहे स्ट्रक्चरल स्टील मध्ये. स्ट्रक्चरल स्टील मध्ये, एक मिनिट, एक मिनिट मित्रा, एक मिनिट मित्रा. एक छोटासा व्हिडिओ बघू आपण ब्रेसिंगचा अर्थ समजून घ्यायसाठी. कारण अगदी प्रश्न जर फंडामेंटल असेल तर मग त्याचं उत्तर आपण देऊ. छोटासा व्हिडिओ आहे. Both can be used as synonyms. दोन्ही सिनोनिम म्हणून यूज करू शकतो. पण स्टिफनरचा पर्पज आहे एकाला कोणाला तरी सपोर्ट म्हणून खाली लोड जेव्हा आपण ट्रान्सफर करतो, इट विल ऍक्ट ॲज अ स्टिफनर. ब्रेसिंगचा अर्थ काय आहे? दोन्ही मेंबर्स इक्वल इम्पॉर्टन्स आहे आणि दोघांचं आपसामध्ये युनिजन करण्यासाठी. थोडासा ऑडिओचा प्रॉब्लेम आहे या व्हिडिओमध्ये. इथे तुम्हाला आय कॅन जस्ट शो यू. आपण फास्ट जर बघायचं असेल तर ही एक बीम आहे. दिस इज अ डीप बीम ऑफ द ब्रिज. ही आहे दुसरी डीप बीम. आणि या दोघांच्या मध्ये जर तुम्ही बघितलं, दिस इज कॉल्ड स्टिफनर और ब्रेसिंग. हा दुसरा पर्पज मी तुम्हाला दाखवला. आणि एक पर्पज फॉर्मवर्क मध्ये जेव्हा आपण वापरतो, तो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की दोन प्रॉप्स मध्ये स्टॅबिलिटीसाठी आपण लावतो ब्रेसिंग. एक मिनिट, तुम्हाला एक अजून दाखवतो मी. जस्ट बने रहिए, बने रहिए. एक मिनिट, एक मिनिट मित्रा. आता तुला खरं जे फॉर्मवर्क मधलं ब्रेसिंग आहे ते दाखवतो. हे सगळे आहेत प्रॉप्स. आणि या प्रॉप्सच्या मध्ये मध्ये इथे तुम्ही बघत असाल हे हॉरिझॉन्टल पाईप्स लावलेले आहेत. हे आहेत ब्रेसिंग. तुम्ही कुठल्याही दिशेने जरी बघितलं तर तुम्हाला अर्ध्या हाईट वरती हे हॉरिझॉन्टल पाईप्स लावलेले दिसतील. या पाईप्सचं काम काय आहे? या प्रॉप्सला व्हर्टिकल पोझिशन मध्ये ठेवणे हे एक महत्वाचं काम आहे. आणि इथे जर आपण या प्रॉप्स, इथे स्टील प्रॉप्स लावलेले आहेत. स्टील प्रॉपच्या वेळी जर बल्ल्या लावल्या तर मग ब्रेसिंग आपण करतो बांबूचं. आता इथे आता तुम्ही नीट बघा हे ब्रेसिंग कसे लावलेले आहेत. पाईप्सचे ब्रेसिंग लावलेले आहे आणि त्यासाठी हा नकल इथे लावतो आपण, नकल क्लॅम्प. ब्रेसिंग हे जे दिसतात ते सगळे हे आहे ब्रेसिंग. आय होप युअर क्वेरी इज सॉर्टेड आउट. तर याच्यामध्ये फॉर्मवर्क काय? असंच क्वेश्चन. फॉर्मवर्क म्हणजे काय? त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही लगेच दाखवू शकता. अरे फॉर्मवर्क मी सांगितलं ना. फॉर्मवर्क मध्ये सेंटरिंग, शटरिंग, स्टेजिंग, स्कॅफोल्डिंग या 4 गोष्टींना बनवून तयार होतं. त्याला नाव आहे फॉर्मवर्क. आता मी इफ यू वॉन्ट आय कॅन शो यू व्हॉट इज
एक मिनिट. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे बघ, एका ह्याच्यात दाखवतो तुला मी. बुंदेलखंड एक्सप्रेस हायवेचा एक फोटो शेअर करतो मी. सर फक्त थोडे फास्ट घेऊयात क्वेश्चन, बरेच पेंडिंग आहे. हे बघा, हे तुम्हाला जितकं काही दिसतंय आणि इथे जितके हॉरिझॉन्टल पाईप्स दिसतात ते दॅट इज ब्रेसिंग. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन श्रीराम. येस सर. आता क्वेश्चन्सला घेणारी काही लोकांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आहे, सो आय क्विकली शेअर. सो उद्योगवर्धिनीचा हा जो उद्योगवर्धिनी अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा हा जो कोर्स आहे, बेसिक्स ऑफ आरसीसी अँड इट्स ऍप्लिकेशन, स्टार्ट होतो आहे 2 जून पासून आणि याचा टायमिंग आहे रोज संध्याकाळी 7:30 ते 8:30, म्हणजे हा जो टाइम आहे त्याच टाइम मध्ये होणार आहे. 15 डेज याचं ड्युरेशन आहे आणि याची फीज 2,500 रुपये आहे आणि तुम्ही ऑनलाईन याचं रजिस्ट्रेशन करू शकता. सो अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सोबत हा ऑर्गनाईज केलेला आहे आणि पॅरेंट कंपनी तुम्हाला माहिती आहे अशोका बेल्टकॉन आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे हायलाइट्स आहे स्क्रीनवरती दिसत आहे की तुम्हाला सगळं प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे, हेच मेन आहे. आता तुम्हाला इनफॅक्ट या वेबिनार मध्ये पण कळालं असेल की तुमचे सगळे क्वेश्चन्स किती डिटेल मध्ये आन्सर होत आहे. वेबिनारची ऑडियन्स मोठी त्याच्यामुळे अजून डिटेल मध्ये नाही घेऊ शकतो, पण यू कॅन अंडरस्टँड की हाऊ डिटेल दिस कोर्स इज. याच्यामध्ये सिलेबस इकडे दिसतोय. तर सगळ्यात आधी इंट्रोडक्शन टू आरसीसी एलिमेंट्स, मग वेगवेगळे एलिमेंट्स काय काय असतात, मग ओपल पाईल फाउंडेशन आहे, राफ्ट आहे, लिफ्ट वॉल्स आहे, स्टेअरकेस आहे, कॉलम, स्लॅब, बीम, लिंटेल, छज्जा, असे बरेचसे टॉपिक्स आहे. त्याच्यावरती तुम्हाला सगळं डिटेल कव्हर होईल. मग स्टडी कसं IS 456-2000 याचा स्टडी करायचा. मेन इज इंटरप्रिटेशन ऑफ आरसीसी ड्रॉइंग्स, तर ड्रॉइंग्स कशा रीड करायच्या. देन त्याच्यानंतर प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, मग याच्यामध्ये टाइप्स ऑफ सिमेंट, मिनिंग ऑफ, मग वेगवेगळे टाइप्स ग्रेड असतात सिमेंटचे, मग त्याचे मिनिंग काय असतात, नॉमिनल मिक्स काय, डिझाईन मिक्स काय, बॅचिंग रेशिओज, वॉटर सिमेंट रेशिओ, डेझिग्नेशन ऑफ ग्रेड्स, टेस्टिंग मेथड, कॉन्क्रीट क्यूबच्या काय काय, हाऊ टू यूज द पार्ट, म्हणजे पार्टीचा आपला जसा हिशोब असतो साईटवरती, तर त्या पार्ट्यांनी कसा हिशोब करायचा हे पण तुम्हाला याच्यात एक्सप्लेन करणार आहे. आणि मग याच्यामध्ये फॉर्मवर्क आहे. मग फॉर्मवर्क मध्ये तुम्हाला सेंटरिंग, शटरिंग, स्कॅफोल्डिंग, ऍडजस्टेबल स्पॅन, फिक्स स्पॅन, असे वेगवेगळे टाइप्सचे जे फॉर्मवर्क्स आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये कव्हर होणार आहे. आणि मग रेइन्फोर्समेंट, मग डिफरंट टाइप्स ऑफ बार्स कुठले आहेत, त्याचं वेट कसं काढायचं, कॅल्क्युलेशन कसं करायचं, कटिंग लेंथ कशी काढायची, किंवा कॅल्क्युलेशन कसं करायचं रेइन्फोर्समेंट वेटचं, आणि प्री टेन्शनिंग, पोस्ट टेन्शनिंग, टेंडॉन्स, हे सगळे जे टॉप एलिमेंट्स आहे याचं मिनिंग आहे हे पण तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये कव्हर होईल. आणि फॅकल्टी कुलकर्णी सर पूर्ण याच्यामध्ये कोर्समध्ये कव्हर करणार आहे. आणि हे सगळे आमचे सक्सेस स्टोरीज आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की बरेचसे जण या कोर्स मधून आज मोठमोठे बिल्डर्स आहे. काही एकाचा क्वेश्चन होता की या कोर्स थ्रू तुम्ही बिल्डर वगैरे पण काम करू शकतात की, सो इट्स अप टू यू, बट तुम्हाला एक बेसिक फंडामेंटल नॉलेज येऊन जाईल की ज्याच्याने तुम्ही काम सुरू करू. आय गेस यू नीड टू डू अदर कोर्सेस एज वेल, म्हणजे एस्टिमेटिंग आहे आणि तुम्हाला साईट इंजिनियर असे पण करावं लागेल, बट तुम्हाला याच्याने फंडामेंटल्स क्लिअर होतील. बरेचसे सक्सेस स्टोरीज आहे, तुम्ही इकडे सगळे बघू शकतात. या सेक्टरमध्ये अनिल आहेर सर आहे की ज्यांनी आपला कोर्स केला आणि आज नाशिकचे वन ऑफ द बेस्ट टॉप मोस्ट बिल्डर आहे. 100 करोड पेक्षा जास्त त्यांचे प्रोजेक्ट्स आहे. आणि अनंत तिडके सर आहे की ज्यांचे आज इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये त्यांचे 10 करोडच्या वरती प्रोजेक्ट्स आहे. सो लॉट्स ऑफ सक्सेस स्टोरीज. काही यांचे सेशन बद्दल क्वेश्चन्स होते. सो मेन इज प्रत्येक बॅच इज लिमिटेड टू 30 पार्टिसिपेंट्स, म्हणजे तुमचे जास्तीत जास्त Q&A कव्हर होतील. तुमचं लाईव्ह पार्टिसिपेशन असेल, तुम्ही अनम्यूट करून डिरेक्टली क्वेश्चन विचारू शकतात. लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशन असतात आणि प्रत्येक सेशनचं तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळतं. सो एका दिवशी तुम्हाला लाईव्ह यायला नाही जमलं तर तुम्हाला रेकॉर्डिंग पण याचं बघता येईल आणि त्यांचं तुम्हाला ऍक्सेस असतो. हँड होल्डिंग सपोर्ट आहे कोर्स झाल्यानंतर पण, आणि ई सर्टिफिकेट आहे, सॉफ्ट कॉपी तुम्हाला भेटते, बरेचसे काय, आणि एक व्हॉट्सअप ग्रुप असतो सपोर्टसाठी, आणि लाईव्ह होस्ट सपोर्ट असतो. सो ऑनलाईन तुम्ही पेमेंट करू शकता इकडे वेबसाईट वरती. इकडे तुम्ही तुमचे डिटेल्स टाकून ऑनलाईन पेमेंट करू शकतात. आणि फीडबॅक्स बघू शकतात. बरेचसे याचे सरांचे फीडबॅक्स आहे फेसबुक वरती, आमच्या युट्यूब वरती, सगळ्या चॅनल्स वरती, किंवा गुगल रिव्ह्यूज वगैरे तुम्ही बघू शकतात. सो बरेचसे आहे. सो तुम्ही नक्कीच फीडबॅक्स पण बघू शकतात किंवा इकडे व्हिडिओज पण बघू शकता. ओके. सो आणि उद्योगवर्धिनीच्या वेबसाईट वरती जाऊन आमचा हा 26वा वर्ष पूर्ण झाले उद्योगवर्धिनीचे. सो आम्ही
काही तुम्ही आमच्या वेबसाईटवरती बाकीचे कोर्सेस वगैरे पण सगळे चेकआउट करू शकतात. आणि युट्यूब चॅनल नक्की बघा. युट्यूब चॅनलवरती बरेचसे आमचे ट्रेंडिंग टॉपिक्स वरती वेबिनार्स असतात. सो ते तुम्ही सगळे वेबिनार्स वगैरे पण युट्यूब चॅनलवर बघता येईल. आजचा वेबिनार काही क्वेश्चन्स होते की आजचा वेबिनार काही लोकांनी उशिरा जॉईन केला. तर उद्योगवर्धिनीचं युट्यूब चॅनलवरती वेबिनार सिरीज हा तुम्ही सबस्क्राईब करा. इकडे तुम्हाला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वेबिनार सिरीज मध्ये तुम्हाला बघता येईल. तसेच इकडे आरसीसी ऍप्लिकेशन हा जो कोर्स पेज आहे, इकडे वॉच लेटेस्ट वेबिनार वरती क्लिक केला. सो यू कॅन ऑल्सो वॉच द वेबिनार रेकॉर्डिंग अगेन. आजच्या वेबिनारची उद्या तुम्हाला इकडे अपलोड झालेले दिसेल. ओके, सो आता बरेचसे क्वेश्चन्स आहे. विल टेक द क्वेश्चन्स इन रॅपिड फायर. कुलकर्णी सर. ओके, सो पुढचा क्वेश्चन आहे की एक सेकंड, कुठली फुटिंग जास्त स्ट्रेंथ प्रोव्हाइड करते आणि कुठली सेफेस्ट आहे? सगळ्या फुटिंग्स हवी तेवढी स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात. त्यामुळे हे मनातून काढून टाका तुम्ही. जी फुटिंग सिलेक्ट केलेली असते दॅट इज द बेस्ट फुटिंग फॉर दॅट बिल्डिंग. अगदी बॉक्स फुटिंग असो किंवा ट्रॅपेझॉइडल असो, स्टेप्ड असो, रॅफ्ट असो, प्रत्येकाचे फंक्शन्स आणि पर्पजेस अलग अलग आहेत. राईट. ओके, इसेंट्रिक फुटिंग म्हणजे काय? एक्सेंट्रिक फुटिंग एका मिनिटात जर समजायची असेल तर बघ मित्रा, तू बघतो आहेस, या रॅपच्या सेंटरला जर फुटिंग असेल, सेंटरला जर कॉलम असेल, देन वी हॅव गॉट अ सिमेट्रिकल फुटिंग. पण याच्या एका बाजूला जर कॉलम असेल, देन दिस बिकम्स ए एक्सेंट्रिक फुटिंग. ओके, गॉट इट, गॉट इट. थँक्यू सर. पुढचा क्वेश्चन आहे, बॉक्स फुटिंग आणि पाईल फुटिंग याच्यामध्ये काय डिफरन्स आहे आणि खर्चामध्ये डिफरन्स येतो का? कशामध्ये? बॉक्स फुटिंग आणि पाईल फुटिंग, ओपन आणि पाईल मध्ये याच्यामध्ये खर्च हे बघ मित्रा, दोन्हीच्या सिच्युएशन्स अलग अलग आहेत. दोन्हीच्या सिच्युएशन्स अलग अलग आहे. जर साधारण 6 फुटापर्यंत हार्ड मुरम लागला तर आपण ओपन फुटिंग करतो. पण डेप्थ पर्यंत देखील हार्ड स्टेटा नाही आला तर आपण पाईलसाठी जातो. त्यामुळे खर्चाची अशी कंपॅरिझन आपण करू शकत नाही. दोघांचं आपलं आपलं फंक्शन आहे. आता फरक काय आहे, तर ज्या प्लॉटवर तुम्हाला ओपन खड्डे खणलेले दिसत आहेत ते आहे ओपन फुटिंग. पाईल मध्ये तुम्हाला खड्डे दिसणार नाही. पाईल ही जमिनीमध्ये ड्राईव्ह केलेली असते. त्यामध्ये केज, रिन्फोर्समेंट केज टाकून त्यात कास्टिंग करतो आपण. ओके, राईट. थँक्यू सर. पुढचा क्वेश्चन आहे की कुठली सँड चांगली, रिव्हर सँड का आर्टिफिशियल सँड? दोन्ही चांगल्या, दोन्ही चांगल्या. पण रिव्हर सँडची अवेलेबिलिटी स्पेशली पावसाळ्यामध्ये फार कमी होते. वाळूचा उपसा बऱ्याच वेळेला बंद केला जातो. अशा वेळेला क्रश्ड सँड इज सर्टनली बेनिफिशियल. त्यामुळे क्रश सँड वापरायला काहीही अडचण नाही तुम्हाला, अगदी आरामात वापरू शकता. राईट. पुढचा क्वेश्चन आहे की हाऊ टू कॅल्क्युलेट 4 लेग स्टिरअप कटिंग लेंथ? अगदी सोपं आहे ते, पण त्यासाठी तुला क्लासमध्ये यावं लागेल. कारण राईट नाव आय डोंट हॅव दॅट मच टाइम. इफ यू कॅन गिव्ह मी टाइम, येस आय कॅन एक्सप्लेन यू. पुढच्या अर्ध्या तासात तुला समजून जाईल ते. राईट. आय थिंक नाही, कोर्स इज बेनिफिशियल आणि त्याच्यामध्ये वी कॅन, एक दिवस असतो त्या टॉपिक वरती. पुढचा क्वेश्चन आहे की आर वी गोइंग टू कव्हर टेस्टिंग ऑफ आरसीसी आणि डिफेक्ट्स कसे असतात ओल्ड आरसीसी मध्ये, रिपेअर मेंटेनन्स, हे पण गोष्टी कव्हर होणार? आरसीसी रिपेअर मेंटेनन्स हा एक सेपरेट टॉपिक आहे मित्रा. त्यामुळे त्या गोष्टी यात कव्हर होणार नाहीत. वी आर टॉकिंग अबाउट न्यू बिल्डिंग्स हिअर. पण रिपेअर मेंटेनन्स वरती एक सेपरेट कोर्स लॉन्च करायचा विचार आहे. त्यामध्ये त्या गोष्टी कव्हर होऊ शकतील. कारण आरसीसीचा रिहॅबिलिटेशन हा एक मोठा सब्जेक्ट आहे. त्यामुळे त्याला या कोर्समध्ये जस्टिफाय नाही करू शकणार. राईट. आणि डिझाईन याच्यामध्ये कव्हर नाही होणार आहे, बट आय गेस नाही. डिझाईन कसं रीड करायचं हे आपण कव्हर करणार आहे. हो, आपण बघितलं ना, एवढे आरसीसी ड्रॉइंग्स आपण बघितले. आपलं काम साईट इंजिनियरचं हेच आहे की आरसीसी ड्रॉइंगला रीड करून त्याप्रमाणे बार बेंडिंग शेड्यूल बनवून त्याप्रमाणे फिटरने काम केलंय की नाही ते बघणे.
Right. Yes, thank you, sir. I think we have covered all the questions. So thank you, wonderful. Thank you for wonderful answers. आणि I think half an hour पेक्षा जास्त Q&A चालला आणि खूप ऑडियन्स इंटरेस्टिंग क्वेश्चन्स होते आजचे. So I thank all the audience for the wonderful questions. आणि I think काफी साऊंड ऑडियन्स आहे याच्यामध्ये. एक लास्ट क्वेश्चन आय थिंक राहिलं होतं की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन पोस्ट अँड प्री टेन्शन बीम. अगदी सोपं आहे मित्रा. कॉन्क्रिटिंग झाल्यानंतर जर आपण टेंडॉन मध्ये टेन्शन दिलं, इट इज कॉल्ड पोस्ट टेन्शन. पण कास्टिंग करण्याच्या अगोदर आपण टेंडॉन मध्ये जर स्ट्रेस दिलेला असला, टेन्शन दिलेलं असलं, नंतर आपण कास्टिंग केलं, दॅट इज कॉल्ड प्री टेन्शनिंग. तर दोन अलग अलग मेथड्स आहेत प्री स्ट्रेसिंग मध्ये. एक आहे प्री टेन्शनिंग, एक आहे पोस्ट टेन्शनिंग. त्याचा वापर त्याप्रमाणे आपण करू शकतो. नॉर्मली प्री टेन्शनिंग साठी आपल्याला सेटअप लागतो खूप डिटेल मध्ये, म्हणून ते फॅक्टरीमध्ये आपण ते करू शकतो. पण ऑन साइट ज्या गोष्टी आहेत ते पोस्ट टेन्शनिंग आपण करू शकतो. राईट. आणि त्याच्यामध्ये किती टेन्शन देतात किंवा किती टेन्शनिंग काय किंवा हे असे जे क्वेश्चन्स आहेत टेंडॉन्स वगैरे आहे, आय थिंक एक डिटेल कोर्स मध्ये कव्हर होतील. त्याच्यासाठीच हा कोर्स आहे. सो आय रिक्वेस्ट की तुम्ही कोर्स जॉईन करा. वेबिनार आहे, सो वी हॅव अ लिमिट. एक ऑडियन्स साईज मोठी असते, सो वी कॅनॉट टेक ऑल द क्वेश्चन्स. आणि आज सरांचा बर्थडे, सो आय विल सरांचा आज केक सेलिब्रेशन वगैरे असेल, सो आय गिव्ह द नाईट टू हिम. सो थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे. थँक्यू राहुल. थँक्यू सो मच. सो थँक्यू सो मच सर. तुम्ही बर्थडेच्या दिवशी पण तुम्ही वेळ काढला आणि तुमचा जो फेवरेट टॉपिक आहे हा सगळ्यांपर्यंत पोहोचवला. सो थँक्यू सो मच. अँड मला ऑडियन्स कडून पण खूप येत आहे, ऑडियन्स कडून पण तुम्हाला बर्थडे विशेस. थँक्यू. सो थँक्यू एव्हरीवन आणि विश यू ऑल द बेस्ट. आणि ज्यांना कोर्स करायचा आहे 2 जून पासून बॅच चालू होते, ट्युजडे पासून रात्री 7:30 to 8:30 याच वेबिनारचा हा जो टाइम होता, याच टाइम मध्ये हा कोर्स होणार आहे. सो सगळेजण जॉईन करू शकतात आणि थँक्यू. सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.